जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं वर्णांचे उच्चार हा टॉपिक बघणार आहे बघा. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आपण जे काही मराठीमध्ये टोटल 52 वर्ण आहेत, त्यापैकी 50 वर्णांचे उच्चार आपण इथे बघणार आहे बघा. ओके, त्याच्यामध्ये क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षर असल्यामुळे त्यांचं उच्चार नाही. बाकीचे काही 50 वर्ण आहेत ते जे आपण इथे लिहून घेतलं बघा, यांचे उच्चार आपण इथं बघणार आहे बघा. महत्वाचा टॉपिक आहे. हा वर्ण उच्चारत असताना किंवा ह्याची निर्मिती होत असताना तर ते मुखातून कुठल्या अवयवातून बाहेर येतात, ओके, मुखातले, ओके, किंवा ते मुखातून कुठून बाहेर येतात हे आपण इथं बघणार आहे बघा. आता हे आपल्या मुखाची डायग्राम आहे, राईट. आता ह्याच्यामध्ये बघा आपण डायग्राम काढून घेतल्या. आता आपण ह्याला नावं देऊया. हा जो पार्ट आहे ह्याला आपण कंठ म्हणूया. कुठला पार्ट आहे बघा हा? कंठ. कंठ, घसा, नरडा आपण म्हणतो बघा. ओके, त्यातून काय काय वर्ण बाहेर पडतात ते आपण इथं बघणार आहे. ओके, हा जो पार्ट आहे ह्याला काय म्हणायचं? कंठ म्हणायचं. त्याच्यानंतर बघा ही जी काय आउटलाईन आहे ह्याला आपण काय म्हणूया? ह्याला ओठ म्हणूया. ह्याला काय म्हणूया आपण इथं? ओठ. ओठ. काय काय वर्ण आहेत ते काय बघा ओठातून बाहेर पडतात. त्याच्यानंतर बघा हे आपण हे चौकोन चौकोन केलं ह्याला आपण दात म्हणूया. काय म्हणूया आपण ह्याला आता? दात. आता त्यानंतर नेक्स्ट पुढचं बघा ह्याच्यामध्ये इथून दाताच्या वरती थोडं आणि त्याच्यानंतर बघा हा हा जो भाग आहे ह्याला आपण टाळू म्हणूया बघा. ह्याला काय म्हणूया आपण इथं? तालू. ह्याला काय म्हणतात? तालू म्हणतात. कुठला भाग हा बघा? तुमच्या दाताच्या वरती आहे आणि त्याच्यानंतर हा जो फुगीर भाग आहे, ओके, त्याच्यामध्ये रेषा रेषा आडव्या दिसतील बघा तुम्हाला. ओके, तर हा जो पार्ट आहे ह्याला काय म्हणायचं? ताळू म्हणायचं. आणि त्याच्यानंतर वरती हा जो पार्ट आहे बघा, ओके, पूर्ण वरती जर आपलं वर्ण जर होल पाडलं, ओके, तर बरोबर ह्यातून बाहेर येईल बघा. हाय का नाही सांगा बघा? आतल्या मुखातून भागातून ह्याला म्हणायचं मुर्धा. हा जो पार्ट आहे ह्याला काय म्हणायचं? इथं आपण ह्याला मुर्धा म्हणूया. मुर्धा. तर हे मुखाचे पार्ट आहेत बघा. पहिला पार्ट काय बघितला आपण? कंठ. काय बघितला? कंठ. कंठ म्हणजे नळा, घसा किंवा नरडा आपण म्हणतो बघा. ओके, त्याच्यानंतर ओठ. ओके, हा जे आपले ओठ तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर ह्याला म्हणायचं दात. त्याच्यानंतर टाळू. टाळू कुठला? आपल्या दाताच्या वरती चालू होते बघा. ओके, दात आपला तिथनं चालू होते तिथला जो काय वरचा भाग आहे त्याला काय म्हणायचं? टाळू. ज्याच्यामध्ये रेषा रेषा तुम्हाला बघायला मिळतील. आणि वरून जर होल पाडलं तर हा जो भाग आहे ह्याला काय म्हणायचं बघा? ह्याला मुर्धा म्हणायचं, राईट. आता आपण बघा ह्याच्याकडे ह्या आपल्या वर्णमालेकडे येऊया. आता हा जो वर्ग आहे, आता आपण ह्याला वर्गीय व्यंजन आपल्याला पण माहितच बघा. ओके, हा जो वर्ग आहे ह्याला म्हणायचं क वर्ग म्हणायचं. कुठला वर्ग आहे हा? क वर्ग. ह्याला म्हणायचं क वर्ग. मग क वर्ग मध्ये कोण कोण येते बघा? क वर्ग मध्ये येते क, ख, ग, घ आणि ग. वाङ्मयातलं ग. क, ख, ग, घ, वाङ्मयातलं ग, क वर्ग. त्याच्यानंतर बघा पुढचा हा जो आहे तो च वर्ग आहे. कुठला वर्ग आहे बघा? च वर्ग. च वर्गामध्ये काय काय येते? च, छ, ज, झ, न. ओके, त्यानंतर पुढचा वर्ग आहे ट वर्ग आहे बघा. ट वर्ग. कुठला वर्ग आहे हा? ट वर्ग. ट वर्ग मध्ये काय? ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर बघा पुढचा आहे त वर्ग. ह्याला आपण म्हणूया त वर्ग. किंवा त च्या गल्लीमध्ये कोण कोण आहे? तर त, थ, द, ध, न. न, न, नत, न. किंवा नळ, न, नळ, न. त्यानंतर बघा प वर्ग. कुठला वर्ग आहे? प वर्ग. आणि प वर्गामध्ये काय ते? प, फ, ब, भ, म. आता आपण येऊया, आता आपल्या इकडे येऊया बघा. आता महत्वाचं बघा, पहिल्यांदा आपण बघूया की ओठातून काय काय बाहेर येते. ओके, ओठातून कुठले वर्ण बाहेर येतात बघा. ओठातून बघा पहिलं बघा प, फ, ब, भ, म. प, फ, ब, भ, म. ओके, ओठाला ओठ चिकटल्याशिवाय प बाहेरच पडत नाही बघा. ओके, प वर्ण बाहेर येत नाही. त्यानंतर फ, प, फ, ब, भ, म. ओके, हे कुठून बाहेर येतं? ओठातून. म्हणजे तुमचा जो प वर्ग आहे, प वर्ग सगळ्या कशातून बाहेर येते बघा? तुमच्या ओठातून बाहेर येते. म्हणजेच ह्याला ओष्ठ किंवा ओठ म्हणायचं. ओके, किंवा ओठातून बाहेर येते बघा. ओके, प वर्ग सगळा. त्यानंतर बघा आणि काय येते ओठातून बाहेर? त्याच्यानंतर बघा उ. उ. ऊचा उच्चार होताना कसं होते बघा? तोंड चंबूसारखं होते. म्हणजे ते पण कशातून बाहेर येते? तुमच्या ओठातून बाहेर येते. म्हणजे प वर्ग सगळा आणि छोट उ आणि मोठं उ हे तुमच्या ओठातून बाहेर येते बघा. ओके, तर हे ओष्ठ वर्ण आपण ह्याला म्हणू शकतो बघा. प वर्ग सगळा, उ आणि उ. त्यानंतर पुढे जाऊया आपण बघा दात. आता दातातून काय बाहेर येते बघा? आता आपला कुठला बघितला? प वर्ग बघितला. आपण त्याला पुसून टाकलं तरी चालेल बघा. ओके, काय बघितलं आपण? प वर्ग बघितला. आपण त्याला कॅन्सल करत जाऊया. प वर्ग बघितला. जे बघितलं आपण ते कॅन्सल करू जाऊया. त्यानंतर काय काय बघितलं बघा आपण ह्याच्यामध्ये? उ काय झालं तर कॅन्सल झालं. आता पुढे जाऊया आपण ह्याच्यानंतर. आता बघा दातातून काय काय बाहेर येते बघा. आता दातात बघा त, थ, द, ध, न. जीभ कुठं लागते बघा? दातावर जाणका येते. त, थ, द, ध, न. म्हणजे त वर्ग जो काय सगळा आहे त्याला काय म्हणायचं? तो दातातून बाहेर येतोय. म्हणजे दातातून काय काय बाहेर येणार बघा? तुमचा त वर्ग सगळा. त वर्ग. त, थ, द, ध, न. त वर्ग सगळा दातातून बाहेर येतोय. त्यानंतर बघा काय बाहेर येते? ल, ल, ल. जीभ कुठं लागते बघा? ल, ल. हाय की नाही सांगा बघा? ल. आणि त्यानंतर काय येते? स, स, स. जीभ बघा दातातून कधी येते का? त्याच्यानंतर ल येते. म्हणजे काय आलं पाहिजे तुमचं इथं? लू आलं पाहिजे. ओके, तर दातातून काय काय बाहेर येते? त वर्ग सगळा.
त थ द ध न. ओके, जीभ दातावतून काय येते त्यानंतर ल स आणि ल येते म्हणजे लो आलं पाहिजे. ओके, हे तुमच्या दातातून वर्ण बाहेर येतात बघा. आपण कॅन्सल करत जाऊया. काय काय बघितलं आपण ह्याच्यामध्ये दातातून काय काय येते, तर त वर्ग सगळा, त्याला आपण कॅन्सल करूया. त वर्ग झाला सगळा आपला. त्यानंतर काय बघितलं आपण इथं ल आणि स, ल स आणि ल येते म्हणजे काय आलं पाहिजे इथं लो आलं पाहिजे. ओके, आता आपण पुढचं बघत जाऊया. नेक्स्ट आता बघा, त्यानंतर आपण ताळू म्हणलोय. दाताच्या वरचा जो काय फुगीर भाग आहे त्यात अशा आडव्या आडव्या रेषा तुम्हाला दिसतील बघा, त्याला काय तालू म्हणले. आता तालूतून काय काय बाहेर येते बघा, तालूतून काय काय बाहेर येते बघा, च च छ वरती दाताच्या वरती जीभ लागते का बघा जरा. ओके, म्हणजे ह्या भागामध्ये. ओके, ह्या भागामध्ये जीभ लागते का बघा. च छ ज झ हाय की नाही सांगा बघा. म्हणजेच च वर्ग सगळा. तालूमध्ये काय च वर्ग, च वर्ग. त्यानंतर आणि काय काय बघा, य य च वर्ग सगळा. च वर्ग म्हणजे च छ ज झ न. ओके, त्यानंतर बघा य, य नंतर काय येते बघा, श श श शामृक्ष, य श य श आणि त्याच्यानंतर ये येतंय म्हणजे काय आलं पाहिजे बघा तुमचं ई, छोटं ई आणि काय आलं पाहिजे तुमचं इथं मोठं ई. हाय का नाही, ये येतंय म्हणजे काय आलं पाहिजे अर्ध स्वर आहेत. हाय का नाही सांगा बघा. म्हणजे ई आल्या म्हणजे ई आणि ई आलं पाहिजे. ओके, तर हे तुमचं कशातून बाहेर आलं बघा, ताळूतून. ओके, आता ते आपण कट करूया याच्यामध्ये. बघा महत्वाचे कन्सेप्ट आहेत, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. च वर्ग सगळा त्याच्यामध्ये, च छ ज झ न. त्यानंतर आणि काय बघितलं, य आणि श, य श आणि काय काय बघा याच्यामध्ये ई ई ई. आपण इथे कट करूया, जसं जसं होते ते आपण कट करत जाऊया. आता पुढचं नेक्स्ट बघा त्याच्यानंतर. आता बघा मूर्धा. मूर्धा म्हणजे काय, वर्ण जर आपण होल मारला तर कुठं आपल्या मूर्धात. ओके, किंवा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातोय तर घंटी वाजवते बघा. कसं करतोय, घंटी वाजवते. आपली जीभ पण अशी होते बघा, घंटी वाजवून कसा आपला आकार होतोय असं करतोय आपण. ओके, तर जीभ पण अशी आपली वरती दणका देते बघा. मग त्याच्यामध्ये काय येते बघा, ट ठ ड ढ न. ओके, ट चा उच्चार करा, ट ट. जीभ कशी झाली बघा अशी, ट ठ ड ढ न म्हणजेच ट वर्ग सगळा. मूर्धेमध्ये काय तुमचा इथं ट वर्ग, ट वर्ग सगळा. त्यानंतर आणि काय काय येते बघा, ट वर्ग सगळा. त्यानंतर बघा र र र. त्यानंतर बघा षटकोनाचं श आणि ळ, र श ळ, र श ळ, षटकोनाचं श आणि ळ. त्यानंतर बघा र आलं म्हणजेच काय आलं पाहिजे तुमचं इथं रू आलं पाहिजे. र आलं म्हणजे काय आलं पाहिजे, रू आलं पाहिजे. तर मूर्धेमध्ये काय काय बघा, ट वर्ग सगळा, र श ळ आणि रू. हे तुम्हाला मूर्धेतून बाहेर पडताना बघायला मिळते बघा. ओके, आपण कट करत जाऊया आता ह्याच्यामध्ये. बघा कसं ट वर्ग सगळा. त्याच्यानंतर बघा आणि काय काय र र श ळ हे बघितलं आणि कुठलं बघा आपण ह्याच्यामध्ये रू. राईट, आता एवढे राहिलेत, आपण आता बघत जाऊया. आता त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट. आता बघा पुढचा राहिला आपला गळा किंवा आपण नरडा म्हणतोय बघा, कंठ. आता कंठातून काय काय बाहेर येते बघा, कंठातून काय बाहेर येते बघा, महत्वाचं तुमचं क वर्ग सगळा. क ख ग घ वाङ्मयातलं ग, क ख ग घ. हाय का नाही, कशातून बाहेर येते, कंठातून. म्हणजेच क वर्ग सगळा. कुठला वर्ग तुमचा, क वर्ग. आणि जर क वर्ग येत असेल तर काय काय येते बघा, आणि त्याच्यानंतर तुमचं अ येते का बघा, अ आणि काय येते आ, अ आ. त्यानंतर आणि काय येते बघा तुमचं ह ह ह. ह पण कशातून बाहेर पडते बघा, तुमच्या कंठातून बाहेर पडते. आणि त्यानंतर तुमचा विसर्ग आहा, ह येते म्हणजे आहा. हे पण काय तुमच्या कंठातून बाहेर पडते. म्हणजे कंठातून काय बाहेर पडते तुमचा क वर्ग सगळा, क ख ग घ. ओके, वाङ्मयातलं ग, अ आ, त्यानंतर ह आणि आहा. ओके, म्हणजे हे तुमच्या कशातून बाहेर पडणार आहे, तुमच्या कंठातून बाहेर पडते बघा. ओके, आपण इथं कॅन्सल करूया जे आपण बघितलं ते. जसं की तुमचा क वर्ग सगळा. त्यानंतर काय बघितलं आपण इथं अ आ. त्यानंतर आणि काय ह आणि विसर्ग आहा. हे आपल्या कंठातून बाहेर येते बघा. आता राहिले कुठलं बघा, आपलं इथं एक व राहिले, त्यानंतर ए ए आई ओ औ आणि आम राहिले. आता आपण इथं बघत जाऊया. आता नेक्स्ट बघा त्याच्यानंतर पुढं. आता हे आपण सगळं बघितलं राईट, वर्गीय व्यंजने वगैरे त्याच्यात आपण आलं. आता काय काय चेक करूया आपण ह्याच्यामध्ये. काय काय बघितलं, पहिल्यांदा आपण बघितलं की काय बघितलं आपण, ओठ. त्याला आपण इथं ओष्ठी म्हणूया, ओष्ठी. ओठातून काय काय बाहेर आलं बघा, प वर्ग सगळा. प वर्ग म्हणजे काय, प फ ब भ म. ओके, त्याला आपण प वर्ग म्हणूया कारण ते वर्गीय व्यंजन आहेत. प फ ब भ म. त्यानंतर आणि काय काय बाहेर येते बघा, कुठले कुठले स्वर बाहेर येतात, उ, छोटं उ आणि कुठलं उ, मोठं उ. हे तुमच्या कशातून बाहेर आलं, तुमच्या ओठातून बाहेर आलं बघा. त्यानंतर बघा दातातून, त्याला आपण दंती म्हणूया. दातातून जे बाहेर आलं त्याला म्हणूया आपण दंत्य. दातातून काय काय बाहेर आलं बघा, तुमचं
काय काय बाहेर आलं बघा दातातून. दातातून आलं तुमचा त वर्ग, त थ द ध, त थ द ध न, हाय का नाही सांगा. जीभ दातातून काय येत्या, त वर्ग सगळा, त वर्ग. त्यानंतर पुढचं बघा काय काय आलं तुमचं, ल आणि स, आणि ल येतंय म्हणजे काय आलं पाहिजे, लू आलं पाहिजे. ल येते म्हणजे लू आलं पाहिजे. म्हणजेच हे तुमचे काय झाले बघा, दंते झाले. राईट. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे गेलो तर आपण काय काय बघितलं बघा, ओष्ठ झालं, दंत झालं. त्याच्यानंतर काय बघा, तालव्य, जे ताळूतून बाहेर येते त्याला काय म्हणायचं बघा, तालव्य असं म्हणायचं, तालव्य. ओके. आता तालूला जीभ लागल्यानंतर काय काय बघितलं आपण, जो फुगीर भाग आहे तोंडाचा, हाय का नाही सांगा बघा, आतला दाताच्या वरती, त्याला आपण ताळू म्हणलो. काय काय बघितलं बघा, च वर्ग, च छ ज झ, च छ ज झ न, च छ ज झ न. ओके. हे च वर्ग. त्याच्यानंतर बघा च, त्यानंतर य, त्यानंतर श, आणि य येतंय म्हणजेच काय आलं पाहिजे तुमचं इथं, छोटं ई, आणि कुठलंही बघा मोठं ई. हे तुमच्या तालव्य, ह्याला काय म्हणायचं, तालव्य वर्ण म्हणायचं. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलो आपण, काय बघितलं बघा, मूर्धा, जे मूर्धेतून बाहेर येते त्याला मूर्धन्य म्हणायचं. काय म्हणायचं इथं, मूर्धन्य. मूर्धा किंवा काय म्हणूया आपण इथं, मूर्धन्य वर्ण बघूया. आता मूर्धेतून काय काय बाहेर येते, जसं तुम्ही घंटा वाजवायचं आपण बघितलं. ओके. घंटा वाजवताना काय करते बघा, असा आपला आकार होते आणि वरती आपण असा घंटा मारतोय बघा. सेम जिभेचा पण आपला तसा आकार होते. म्हणजेच मूर्धेतून काय काय बाहेर येते, ट, ट वर्ग सगळा, ट ठ ड ढ न. जीभ कशी होते बघा, ट ठ ड ढ न. त्याच्यानंतर बघा आणि काय काय येते, र, त्याच्यानंतर श, त्याच्यानंतर ळ येते, आणि र येते म्हणजे काय आलं पाहिजे तुमचं इथं, रू आलं पाहिजे. र येते म्हणजे काय आलं पाहिजे, रू आलं पाहिजे. हे तुमच्या मूर्धेतून बाहेर येते, म्हणजे याला म्हणायचं मूर्धन्य म्हणायचं. आणि त्याच्यानंतर शेवटचं आपण बघितलं की कंठ, त्याला आपण काय म्हणूया, कंठ म्हणूया. काय म्हणूया इथं, कंठ वर्ण. आता कंठातून काय काय बाहेर येते बघा, तुमचं क ख ग घ, वाङ्मयातलं ग, म्हणजेच काय बघा तुमचा क वर्ग सगळा. कुठला वर्ग बघितला आपण, क वर्ग सगळा. त्याच्यानंतर बघा कुठले कुठले स्वर, अ, आ, त्यानंतर आणि कुठलं बघा, ह, आणि विसर्ग आहा. हे कशातून बाहेर येते बघा, आपल्या कंठातून बाहेर येते. हे आपण बघितलं. आता जे राहिलेत आपण पुढे बघूया. आता नेक्स्ट बघा, आता काय काय राहिले बघा, ह्याच्यामध्ये आपण बघतोय की संयुक्त स्वर म्हणूया आपण. ओके. संयुक्त स्वर, जसं की ए आणि ऐ, ए आणि ऐ. आता बघा, एचं जर आपण फोड केली, हे संयुक्त स्वर आहेत, म्हणजे दोन स्वरांच्या कॉम्बिनेशन पासून तयार झाले ते. ओके. अ ची जर फोड केली तर अ काय काय होते बघा, ए ची जर फोड केली तर काय होते, अ प्लस छोटे ई किंवा काय येते बघा, मोठे ई. छोटे ई किंवा मोठे ई काय करून घ्या त्याच्यामध्ये. आईची फोड जर केली, आईची काय येणार बघा इथं, आ प्लस छोटे ई किंवा काय येणार बघा तुमचं इथं, मोठे ई. हा, तर ही यांची फोड झाली. मला सांगा, आपण बघितलं की अ, अ कुठनं येते बघा, अ जे येते कुठे आहे बघा इथं, अ कुठनं येते तुमच्या कंठातून. अ कुठनं येते बघा, तुमच्या कंठातून येते. म्हणजेच हे काय तुमचं कंठ, प्लस ई कुठनं येते बघा, ई. ई कुठनं येते आपण बघूया ह्याच्यामध्ये, ई कुठनं येते बघा इथं, ई बघा, ई कसं तालव्य. ई कुठनं येते तुमच्या टाळूतून येते. म्हणजेच ते काय आहे तुमचं इथं, तालव्य. काय आहे तुमचं इथं, तालव्य. आणि दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं तर ए आई हे काय आहे बघा तुमचं इथं, कंठ तालव्य. काय बघा तुमचं इथं, कंठ तालव्य तुम्हाला इथं बघायला मिळतील. हे का नाही सांगा बघा, दोन्हीचं कॉम्बिनेशन. ओके. कंठ आणि तालव्य. आताच आपण बघितलं की कंठ तालव्य. आता नेक्स्ट आय पण बघा सेम. ओके. आ कुठनं येते, आ पण तुमच्या कुठनं येते बघा, कंठातून येतोय. आ पण कुठनं येते, कंठातून. आणि ई आणि ई कुठल्या आहेत बघा, तालव्य, तालव्य. म्हणजेच ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन, म्हणजेच काय झालं बघा इथं पण, कंठ तालव्य, कंठ तालव्य. ए आणि आई काय आहेत, कंठ तालव्य आहेत. ओके. ए आणि आई कंठ तालव्य. तर ह्यांच्यामध्ये काय असते बघा, ए असते, त्याला आपण आदत्य म्हणतोय. हे कुठं आले, आपल्या इंग्रजीमधनं आपण त्याला घेतलंय दत्तक. ओके. आणि ते बरोबर कुठंच व्याकरणकर्त्याने त्याला हे ठेवलंय बघा, ए आणि आईच्या मध्ये. त्यामुळे ऍ पण जे आहे ते पण काय असणार आहे बघा तुमचं इथं, कंठ तालव्य असणार आहे बघा. व्याकरणकर्त्यांची काही रचना केल्या, ती वर्णांच्या उच्चारणानुसार त्यांची रचना केल्या. ए आणि आई कंठ तालव्य आहेत, त्यामुळे ऍ पण काय असणार आहे तुमचं, कंठ तालव्य असणार आहे बघा. आता पुढे जाऊया आपण त्याच्यानंतर. हे झालं. त्याच्यानंतर बघा पुढचं, ओ आणि आऊ, ओ आणि आऊ. ओ ची जर फोड केली, सेम ओ ची जर फोड केली तर काय असणार आहे बघा तुमचं इथं, अ प्लस छोट ऊ किंवा काय असणार आहे तुमचं इथं, मोठं ऊ असणार आहे. राईट. आऊची जर फोड केली, आऊ, आ प्लस छोट ऊ किंवा काय असणार आहे तुमचं इथं, मोठं ऊ, आऊ. आता बघा अ कुठून आलाय, आताच आपण बघितलं कंठातून. अ कुठून आलाय, आपल्या कंठातून आलाय.
प्लस ऊ कुठनं आलाय, ऊ ऊ आपण बघितलं, ऊ कुठनं आलाय आपण बघितलं की ती कशातून आलाय, आपल्या ओठातून, चंबूसारखा आकार होतोय. ओके, आणि ह्याला काय म्हणायचं बघा, ओ जे आहे ते काय, दोन्हींचं कॉम्बिनेशन कंठोष्ठ. काय म्हणायचं, कंठ्योष्ठ. कंठ्योष्ठ, कंठ्योष्ठ. सेम आऊ पण काय असणार आहे तुमचं इथं, आऊ पण काय, आ कंठातून आणि ऊ पण ओठातून, हे पण तुमचं काय असणार आहे इथं, कंठ्योष्ठ. हे पण कंठ्योष्ठ. ओ आणि आऊ कंठ्योष्ठ आहेत, त्याच्यामध्ये कुठला वर्ण आहे बघा, अ. अ पण कुठला असणार आहे मग, कंठ्योष्ठ, जे आपण इंग्रजीतनं घेतलाय. ओके, अ ते पण कंठ्योष्ठ, कारण व्याकरणकर्त्यांनी त्यांची रचना जी केली बरोबर उच्चारानुसार केल्या बघा. ओके, ओ, अ आणि आऊ हे काय आहेत बघा, कंठ्योष्ठ आहेत. त्याच्यानंतर ए, ए आणि आई हे काय आहेत बघा, तुमचं इथं कंठ तालव्य आहेत. आता पुढं नेक्स्ट, आता एक वर्ण आहे बघा, त्याच्यानंतर आपण बघितलं की अम राहते बघा, अम. आता अम जे आहे हे काय बघा, अम म्हणजे अनुस्वार आहे. ओके, अम म्हणजे अनुस्वार, आणि ह्याचा उच्चार बघा थोडासा कसा होतोय, नाकातून होते, अनुनासिक. ओके, आपण काय म्हणते बघा, अनुस्वार म्हणजे काय असते, त्याचा थोडासा उच्चार कसा होतोय, नाकातून होते. अनुनासिक आपण म्हणते बघा, अनुस्वार, अनुनासिक म्हणजे जर थोडासा उच्चार कसा होतोय, थोडासा आपल्या नाकातून होते बघा. आपल्याला शब्द म्हणायचा आहे की अंगण, अंगण शब्द आहे बघा. ओके, जर नाक दाबलं, अंगण हाय का नाही सांगा बघा, प्रॉपर उच्चारच होत नाही त्याचा. म्हणजेच अम जर विचारलं, अम, तर तुमचं अम जे असणार आहे ते कुठलं आहे बघा, त्याला म्हणायचं नासिक्य. त्याचं उच्चारस्थान कुठलं आहे बघा, तुमचं नासिक्य. म्हणजे कुठनं, हे आपल्या नाकातून बाहेर येते. ओके, हे आपल्या कुठनं नाकातून बाहेर येते, म्हणजे काय म्हणायचं, नासिक्य असं म्हणायचं. अम किंवा अनुस्वार असेल तर त्याचं काय, नासिक्य म्हणजे नाकातून बाहेर येते बघा. ओके, आता पुढचं नेक्स्ट, आता आपण पुढे बघूया की व. आता व एक राहिलाय बघा. आता ह्या वचं जे काही उच्चारस्थान आहे, ब, व, 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 हे उच्चार करताना बघा काय होतंय बघा, कशा कशाचं, दातावरती काय, आपल्या आपल्या ओठावरती दात आपटतात बघा, ओठावरती दात येऊन असा टच करतोय बघा, म्हणजेच दंत प्लस काय तुमचं ओठ, दंत आणि ओठ, आणि ह्याला म्हणायचं दंत्योष्ठ. काय म्हणायचं बघा ह्याला, दंत्योष्ठ. तर दंत्योष्ठ वर्ण कुठला असं विचारलं तर तुमचा व एकटाच वर्ण असा आहे की ते कुठला आहे बघा, तुमचा इथं दंत्योष्ठ तुम्हाला इथं बघायला मिळतं बघा. ओके, तर ही झाली बघा तुमची वर्णांची उच्चारस्थानं. बघा आपण काय काय बघितलं, हे बघितलं, कंठ तालव्य बघितलं, त्याच्यानंतर कंठ्योष्ठ बघितलं, म्हणजेच काय काय गेलं बघा. आता आपण घेतलं व आपण पुसून टाकूया. त्याच्यानंतर आपण अम पण बघितला, नासिक्य, ए, आई हे बघितलं, कंठ तालव्य हे पण बघितलं आपण. राईट, आता सगळं झालं बघा. ओके, तर हे महत्वाचं. आताच विद्यार्थी मित्रांनो आपण 50 वर्णांची उच्चारस्थानं बघितली बघा. ओके, एकदम सिंपल, कायच अवघड नाही. पण त्याच्यातले जरा बघा, त्याच्यामध्ये जे काही तालव्य वर्ण आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की च आहे, श आहे, त्यानंतर ज आहे, त्यानंतर झ आहे. ओके, तर ही जे तालव्य वर्ण आहेत ह्याच्यामध्ये बघा, एकामध्ये यचा उच्चार बघायला मिळतो आणि एकामध्ये अचा उच्चार बघायला मिळतो. ओके, जर तुम्हाला बघा येतं म्हणजे च, 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 त्यानंतर च, 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 च. ओके, जीभ दाताच्या मुळापाशी लागते बघा, च, 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 अचा उच्चार होताना, आणि यचा उच्चार व्हायला च, 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 जीभ वरचा त्या बघा, च, 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 च. ओके, तर ह्याच्यामध्ये व्याकरण करताना ह्याचं 2 टाईप मध्ये वर्गीकरण केले बघा. पहिल्या जरा ह्याच्यामध्ये तालव्य, तालव्य म्हणजे फक्त कुठं प्रॉब्लेमॅटिक कंडिशन येऊ शकते, च, छ, ज आणि झला, तालव्य. आणि दुसरं कुठलं आहे बघा ह्याच्यामध्ये, दंत तालव्य. काय म्हणायचं ह्याला, दंत तालव्य, तालव्य आणि दंत तालव्य. तालव्य म्हणजे काय, याचा उच्चार व्हायला. ओके, जीभ जर वरती झाली, च, 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 तर ते तालव्य, आणि च, च दाताच्या मुळापाशी जर यायला लागली तर ते दंत तालव्य. म्हणजे जर याचा उच्चार व्हायला लागला तर काय बघा, तालव्य, आणि दाताच्या मुळापाशी लागले तर अचा उच्चार होते, तर त्याला म्हणायचं दंत तालव्य. ओके, दंत तालव्य. दुसरं नाव बघायला दंतमूलीय. काय नाव आहे बघा, दंतमूलीय, कारण दाताच्या मुळापाशी जीभ लागत्या, दंतमूलीय. अनेक नाव आहे बघा ह्याला, वर्स्य. काय म्हणतो आपण ह्याला, वर्स्य, ह्याला वर्स्य पण म्हणतात बघा. तर ही 3 नावं, दंत तालव्य, दंतमूल्य आणि वर्स्य. आता बघा आपण ह्याच्यामध्ये बघूया कसा विषय आहे ते. 2 भागामध्ये आपण ह्याचं विभाजन करूया पहिल्यांदा. राईट, आता बघा पहिला शब्द आपण ह्याच्यामध्ये घेऊया की जग. जग, पण ह्याचा उच्चार कसा होते बघा, जग. जग म्हणजे सृष्टी, सृष्टी, संसार आपण म्हणतोय बघा. जग म्हणजे सृष्टी, जग, 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 जग. जी बघा वरती लागत्या, जग याचा उच्चार होतोय. जग म्हणजे सृष्टी,
आणि जग 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 म्हणजे काय जिवंत राहा. ह्याचा उच्चार बघा कसा होतोय. जग म्हणजे जिवंत राहा. जग 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 अचा उच्चार म्हणजेच हे काय बघा तुमचं दंत तालव्य दाताच्या मुळापाशी लागते दंत तालव्य. त्यानंतर बघा आई काय करायला बघा जप करायला. जप लिहिताना आपण असं लिहितोय पण ह्याचा ऍक्च्युअल उच्चार कसा आहे बघा. आई काय करायला बघा जप करायला. जप 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 हाय का नाही. याचा उच्चार जप म्हणजे काय करायला बघा ती नामस्मरण करायला. नामस्मरण जप म्हणजे नामस्मरण करायला. आणि हे जर असेल तर ते काय असणार तुमचा तालव्य आणि तो स्वतःला जप 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 अचा उच्चार जप 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 दाताच्या मुळापाशी म्हणजेच बघा जप म्हणजे काय काळजी घे स्वतःची. जप म्हणजे काळजी घे असं जर यायला लागलं काळजी घे तर ते तुमचं काय असणार बघा इथं दंत तालव्य अचा उच्चार होते. त्यानंतर बघा शब्द आहे पुढचा चाप. चाप ऍक्च्युअल चाप ओके चाप 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 म्हणजे काय बघा तुमचा धनुष्यबाण. ओके धनुष्य जे म्हणतोय धनुष्याला काय म्हणतोय बघा चाप 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 हाय का नाही वरती जीभ लागते बघा चाप चाप. आणि साप 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 चाप म्हणजे काय चिमटा. साप म्हणजे चिमटा किंवा मुली ज्या केसामध्ये लावतात बघा चाप 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 जर चिमटा असेल अचा उच्चार झाला तर ते दंत तालव्य. चाप चाप जीभ बघा कुठे येत्या हे येत्या बघा. आणि चाप चाप जीभ बघा वरती जात्या. चाप असेल धनुष्य असेल तर तालव्य. चाप चिमटा असेल तर तुमचं दंत तालव्य. आता पुढे बघा नेक्स्ट पुढचा शब्द आहे बघा जल. काय शब्द आहे पुढचा जल 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 याचा उच्चार म्हणजेच कुठलं तुमचं इथं तालव्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा इथं जंगल 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 हाय का नाही याचा उच्चार म्हणजेच कुठलं बघा इथं तालव्य. आता आपण ह्या साईडला येऊया. आता ह्याच्यामध्ये बघा तुमचा शब्द आहे ह्याच्यामध्ये साखर 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 अचा उच्चार हाय का नाही का चाकर मत नाही साखर साखर. पुढला शब्द बघितला बघा आपण ह्याच्यामध्ये चाकर चाकर चाकर. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा इथं झरा 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 अचा उच्चार हाय का नाही सांगा बघा झरा झरा अचा उच्चार म्हणजे तुमचं कसं दंत तालव्य. त्यानंतर मी शब्द म्हटलं बघा इथं जावई लिहिला मी इथं जावई जावई बघा कशामध्ये येणार जावई म्हणणार काय जावई नाही जावई जावई अचा उच्चार म्हणजे जावई म्हणजे कुठलं तुमचं इथं दंत तालव्य. जावई 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 म्हणजे दंत तालव्य. त्यानंतर मी शब्द लिहिला इथं चंद्र. काय शब्द लिहितो मी इथं चंद्र 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 च याचा उच्चार चंद्र जी बघा चंद्र 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 म्हणजे तालव्य. ओके चंद्र बघा इथं लिहितो मी चंद्र हा का नाही सांगा. त्यानंतर पुढचा शब्द मी घेतला इथं पुढचा शब्द घेतो मी इथं झेप 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 पण कशामध्ये तुमचं इथं तालव्य. झेप तालव्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा तुमचं इथं झाड. झाड शब्द घेतला मी इथं झाड 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 म्हणत नाही झाड झाड अचा उच्चार दाताच्या इथं बघा झाड 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 म्हणजेच बघा झाड तुमचं कशामध्ये येणार बघा इथं दंत तालव्य. झाड कशामध्ये तुमचं इथं दंत तालव्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा छाती 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 याचा उच्चार छाती 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 जो शब्द आहे ते कुठला आहे तुमचा इथं तालव्य. छाती कसा तुमचा इथं तालव्य. त्यानंतर बघा अनेक पुढचा शब्द आपण घेऊया याच्यामध्ये. आता पुढचा घेऊया झोप. कुठला शब्द आहे बघा इथं झोप 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 अचा उच्चार झोप म्हणत नाही झोप झोप हाय का नाही अचा उच्चार म्हणजेच बघा हे तुमचं कशामध्ये आलं इथं दंत तालव्य किंवा त्याला आपण काय म्हणतोय दंत मूली. ओके दाताच्या मुळापाशी जीभ लागली तर तुमचं दंत तालव्य म्हणायचं आणि वरती जर जायला लागली याचा उच्चार व्हायला तर त्याला म्हणायचं तालव्य. हे शब्द आपण इथं घेतलं बघा. ओके तर आपण काय काय बघितलं बघा वर्णांची उच्चारस्थानं बघितली. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट आपण बघितली की तालव्य कसं ओळखायचं आणि दंत तालव्य कसं ओळखायचं आणि दंत तालव्याला काय काय नाव आहेत ते पण आपण इथं बघितले बघा. ओके हे नावं पण लक्षात ठेवा तुम्हाला 100% फायदा होईल. ओके तर ही आपण कन्सेप्ट बघितली जे आपण बघितले तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार बघा. ओके तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके